महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। दोन कट्टर राजकीय विरोधक एकत्र आल्याने फटका कुणाला, कोणाला एकटं पाडण्याचा डाव, विविध राजकीय चर्चेला उधाण। एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असणारे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार बबनराव लोणीकरांची दिलजमाई। दोन नेत्यांचे भांडण मिटवण्यासाठी दुसरा कोणीतरी दलाल मध्ये असतो, परंतु आमच्यातले भांडण मिटवायला कोणी नव्हतं। आम्ही दोघे बसून चर्चा करून हा वाद मिटवला आहे। आम्ही दोघे एकत्र आल्याने मला मनातून खूप आनंद झाला आहे। परंतु येथे झालेल्या एका कार्यक्रमात दोघांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळत जिल्हास्तरीय राजकीय निर्णय एकत्र घेणार असल्याचा संकल्प बोलून दाखवला आहे। दानवे लोणीकरांच्या दिलजमाईमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। दोघे भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्या कधी वाढणार आणि आमचा कधी एकमेकांमध्ये हस्तक्षेप नाही। जालना लोकसभा मतदारसंघाचा आणि मंठा लोकप्रतिनिधी म्हणून गेले 35 वर्ष आणि दोघांनी काम केलं आणि ही पार्टी या जिल्ह्यामध्ये मंडळाची आमचा कुठल्याही प्रकारचा दुरावा, आमची कुठल्याही प्रकारची वाद नाही। आता जिल्हा परिषद पंचायत समित्या महापालिकांमध्ये या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला आणि दोघांनी एकत्र बैठकीत चर्चा केली। ही बैठक काही फार योगाची असेल, पण जिल्हा परिषद जालना आणि महापालिका जालना हा आम्हाला मार्ग आज मी या ठिकाणी अनेक दिवस मी या ठिकाणी कमी बबनरावनी मला प्रचारासाठी जेवणाला कार्यकर्ते मंगळवारी मी पण आज बबनराव सभा तर आम्ही जरी इकडचे नसेल, बबनराव तिकडचे नसले तरी प्रत्येकाला मानणारा एक वर्ग असतो, तो वर्ग मला मानणारा करतो, बबनरावला मानणारा आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा जोश येईल की या जिल्ह्यात ज्यांनी दोघांनी कोणा पार्टी उभी केली ते दोघे एकत्र येऊन जर जिल्ह्यातल्या पार्टी चालत असेल तर नक्कीच जालना जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये या अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत ते आमच्या ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्ही एकत्र आलो। वाद म्हणत असतील तर त्यांनी ते करून टाकलं आणि एक आहोत आणि एक राहू ही खात्री आम्ही मनोमिलन कोणी घडून आणलं। आम्हाला वादच नव्हता तर मनोमिलन घडून आणण्याचं कारण काय? वादच नव्हता। हे ज्या काळामध्ये या पार्टीला कोणी आम्हाला मदत करत नव्हतं त्या काळात आम्ही पार्टी एकत्र येऊन दिली आणि आज या देशात आणि या राज्यात आणि या जिल्ह्यात नंबरची पार्टी आणि कोणी मध्यस्थी करण्याचं कारणच काय? काही मध्यस्थी करायचं कारण नाही। आणि दोघं एक झालो त्याचा अर्थ ते भांडण होतात नाही, आम्हाला मध्यस्थी करत नाही आम्ही एकत्र। दादा राजकारणात एन्जॉय केलं पाहिजे असं तुम्ही म्हणाला राजकारणामध्ये असं आहे, राजकारणामध्ये यश अपयश माणसाला यशही पचवता आलं पाहिजे, माणसाला अपयशही पचवता आलं पाहिजे। हरलो म्हणजे घरात जाऊन बसायचं नाही आणि निवडून आलो म्हणजे गल्लीत मुले वाढायचे नाही, काही लोकांचा तो स्वभाव असतो। त्यामुळे मी म्हणतो तुम्ही राजकारणात माणसाला एन्जॉय केलं अनेक वर्ष 40-45 वर्षांनी राजकारणात काय स्वतः सत्तेत जमवायचं नाही। अपयश आलं या लोकसभेत मला मी दुसऱ्या दिवशी मला वाटलं आणि जालना जिल्हा वाटला आणि कार्यकर्त्याला सांगितलं की या देशामध्ये आपली जेव्हा 2 खासदार निवडून आले होते तेव्हा आपल्या नेतृत्वानं भारतभर फिरून पुन्हा पार्टी कार्यकर्त्यांना उभारी दिली आणि या देशात ज्या पार्टीचे 2 आले होते त्या पार्टीला 302 करून दाखवले। तसं मी आज जरी हरलो असलो तर मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्या बळ दिलं पाहिजे। जर निवडणुका जिंकायच्या असतील तर सैनिक बी शूर पाहिजे आणि राजा बी शूर असला पाहिजे। राजा शूरच सैनिक करतो ते सैनिक शूर राजा त्यामुळे कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी मी मुद्दाम
आणि कार्यकर्त्यांना बळ द्यासाठी ठरवलं. किती मराठवाडा नगरपालिका कागदी हे बघा, राज्याच्या राजकारणाची दिशा कोणत्या दिशेनं वाहतात हे या निवडणुकीत ठरणार आहे. आणि जर आत्ता सांगतो, महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये नंबर 1चा पक्ष भारतीय जनता पक्ष. युती झाली तर त्यांच्यासह, नसेल तर त्याच्याशिवाय नंबर 1ची पार्टी भारतीय जनता पार्टी. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना.